100% ओबीसींचं आंदोलन सुद्धा जे आहे, इकडे जरांगेचं आंदोलन सुरू झालं की इकडे ओबीसींचं आंदोलन जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे. कारण शेवटी आम्हाला आमच्या अस्तित्वाची लढाई ती आम्हाला लढावीच लागेल आहे. आमच्या आरक्षणाचं संरक्षण जे आहे ते आम्हाला करावंच लागेल आहे. आता हे ओबीसी सरकार जरी आलेलं आहे तरी सुद्धा हे ओबीसीचं आरक्षणाचं संरक्षण कसं करताय याच्याविषयी आमच्यात अजून आत्मविश्वास नाही आहे. कारण मराठा आरक्षणासाठी मराठा आमदार टाळे घेऊन मंत्रालयाला टाळे मारलेले आहेत त्यांना ओबीसीतलं आरक्षण द्यावं म्हणून. पण त्यावेळी ओबीसीचे आमदार मात्र गप्पगार गुमान बसले होते. हे पाहता आता ओबीसीचे आता हे जे मंत्री जे आहेत हे मंत्री आता काय भूमिका घेत आहेत याच्याकडे सगळ्या ओबीसी समाजाचं आता लक्ष लागलं. शेवटचा प्रश्न आहे की अजित पवार असं म्हणतात जे कोणी नाराज आहेत त्यांनी समजून घ्यावं की नव्या तरुणांना संधी मिळायला हवी, त्यामुळेच आम्ही काही जणांची मंत्रिपदाचे ते थांबवलेले. कसं बघता ते नव्या तरुणांचा मुद्दा उपस्थित करून अजित पवारांनी ही भूमिका ती मांडलेली आहे. हे पहा, शेर कभी बुडा नहीं होता है. हा ओबीसीचा शेर आहे, हा कधी म्हातारा होत नाही आहे. आणि त्यामुळे तरुण आणि म्हातारपणाची व्याख्या जी आहे ती भुजबळ साहेबांना लागूच पडत नाही ना. आणि म्हणून भुजबळ साहेबांना जे आहे ते कुठल्याही परिस्थितीत अजितदादांना आमची विनंती आहे की ते पुन्हा एकदा पुनर्विचार करावा आणि हा ओबीसीचा आवाज जो आहे त्याला मंत्रिमंडळात स्थान द्यावं.